दिव्यांग दिनाचे औचित्य साधत तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुपच्या माध्यमातून मूकबधिर विद्यार्थ्यांना मायेची शिदोरी. भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचा हा संयुक्त उपक्रम. नंदुरबार शहरालगत असलेल्या मनुदेवी फाउंडेशन संचलित मूकबधिर निवासी विद्यालय व काकुमाई बहुउद्देशीय अपंग सेवा संस्थान निवासी मतिमंद मुलींची शाळा या ठिकाणी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी सातपुड्यातील अतिदुर्गम भागातून आलेले असतात, तर काही नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागातील देखील विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी आलेले आहेत. ही मुले बरेच दिवस कुटुंबापासून शिक्षणानिमित्त दुरावलेली असतात. ही मतिमंद व मूकबधिर मुले आपल्या विश्वात रममाण असतात. सहसा बाहेरच्या जगाशी त्यांचा काडी मात्र संपर्क नसतो. त्यामुळे त्यांचे एक वेगळे विश्व ते स्वतः निर्माण करून घेतात. दुरावलेल्या या विद्यार्थ्यांशी जीवाभावाचे नाते जोडण्याचे काम जागतिक दिनानिमित्त भारतीय जैन संघटना तळोदा, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ तळोदा ग्रुपच्या वतीने करण्यात आले. या मुलांना आवश्यक असणारे कपडे, ज्यात टी शर्ट, पॅन्ट, खेळणी तसेच क्रीडा साहित्य, विविध प्रकारचे गेम देण्यात आले. तसेच आवश्यक अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू, ज्यात तेल, डाळी, पोहे वगैरे साहित्य शिदोरी म्हणून देऊन त्यांच्यासोबत हितगुज करत, तसेच विविध खेळ खेळत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे अविस्मरणीय कार्य संपूर्ण दिवस त्या ठिकाणी थांबून करण्यात आले. या अनोख्या कृतिशील उपक्रमावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष, प्रवासी महासंघाचे सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन, कुशल जैन, चेतन धानका, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, संघटक वासू माळी, सचिव प्राध्यापक राजाराम राणे, पंकज तांबोळी, नितीन पाटील तसेच मूकबधिर व मतिमंद संस्थेचे विनोद चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, मुख्याध्यापक, कर्मचारी आदी त्या ठिकाणी उपस्थित होते.